कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे गेल्यात त्या मास्तरीन बाई? आधी बोलव बरं त्यांना। का फुलपगारे कुठं राहिल्या मास्तरीन बाई? हा, हे असं बरोबर दिसतंय का? पालक येऊन असा कांगावा करतात? हा, आपल्या शाळेचं रेप्युटेशन खराब होऊ लागलंय, कळतंय का तुम्हाला? या पोराला आणखीन कुठं लागलं असतं, डोळ्याला लागलं असतं तर केवढ्यावर गेलं असतं? काय ते खरं खोटं करायलाच लागणार आहे। सर बोलावलत मला? या मास्तरीन बाई, तुमचीच वाट बघायलोय आम्ही। काय झालंय सर? का बोलवलत मला? याच मॅडमने मला मारलंय, लई मार, काठीने आणलं। संकेत, अरे बाळा, काय किती लागलंय तुला? किती रक्त आहे? हा काय बोलतोय? आणि मी मारलं वगैरे नाही ह्याला। किती लागलंय रे? थांब, मी गोपाळ दादांना बोलवते, थांबा। गोपाळ दादा, फर्स्ट एड बॉक्स आणा लवकर। काय गं हे भवाने, माझ्या पोराला गुरागत मारलंस आणि आता म्हणतीयस काय झालं? लाज कशी वाटत नाही ग तुला? रगात काढलंस आणि आता मलमपट्टी करायचं नाटक करायलीस वय? तुझ्या तर आता तू समजतोस कोण ग तू स्वतःला? तुला तर आता मी सोडत नसते ग। हो भाई, काय करता का तुम्ही? अरे गोपाळ, माने भाई, मोहिते भाई, थांबा ताई, ऐका, माझं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। ए, काय गैरसमज झालेला नाही माझा। माझ्या पोरानं सगळं सांगितलंय मला। तूच आणलास ना त्याला? तुम्ही इथे? हा, माफ करा न सांगता आलो। आता कशाला आलात तुम्ही? अहो, बोलायचं आहे तुमच्या संग जरा। अजून नाही, आपलं तसं नीट बोलणं झालंच नाही ना बाबा। आता काय बोलण्यासारखं राहिलंय? नाही, मला तुमच्या संग बोलायचं आहेच, पण मला नाही बोलायचं तुमच्याशी। हे बघा, तुमचा राग मी समजू शकतोय। नाही, हे बघा, तुम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही। अहो, तुमच्याकडे ती बुद्धीच नाहीये। जा हो तुम्ही, मला तुमच्याशी वाद नाही घालायचा। नाही, मला वाद घालायचा नाहीये, मला फक्त एक विचारायचं आहे। विचारू काय? काय विचारायचंय? खरं खरं सांगा बाबा। हे बघा, आमच्या घरात कुणालाच खोटेपणा आवडत नाही। हा, आम्हाला बी ते आवडत नाही। तुम्हाला काय विचारायचंय ना, ते पटकन विचारा आणि निघा इथून। बाबा, तुम्हाला असं वाटतंय काय की आमच्या संग लगीन करून तुमच्या पोरगीचं आयुष्य बर्बाद झालं? सांगा की, वाटतंय का तुम्हाला असं? आता वाटून काय उपयोग आहे? म्हणजे वाटते? सोडा मला, सोडा। माझ्या पोराला हात लावायची हिम्मतच कशी झाली तुझी? अहो मॅडम, तुम्ही प्लीज सांगा ना त्यांना, त्याशिवाय ऐकणार नाहीत त्या। आता हे पण आम्हीच करायचं काय? हा, हेडमास्टरच्या खुर्चीत कशाला बसवलंय तुम्हाला? हा, तुमचं काय कुणावर कंट्रोलच नाही। शाळा आहे का धर्मशाळा आहे? कुणी बी येतंय, राडा करू लागतंय। तुला आता सोडत नसते मी। तुला कसा हिंगा दाखवते बघ मी। अरे हायस का कोण? मास्तरीन म्हणवती स्वतःला? माझ्या पोराचा हाल करायलीस होय? तुला आता बघ कशी करते मी।
ऐकून तरी घ्या माझं. मी खरं सांगते, मी नाही मारलंय तुमच्या मुलाला. मी हात सुद्धा नाही लावलाय त्याला. खोटं बोलू नकोस भवाने. बघ की जरा त्याला किती लागलंय ते. कशी अवस्था केलीस तू त्याची. ए बाई, तुला सांगितलं ना जरा थंड घे म्हणून. कशाला उगा राडा करायले. सरकार, एकुलते एक पोरग आहे हो माझं, ते बी नवसाचं. आम्ही नवरा बायको कधी हात बी लावत नाही त्याला. आणि हा मास्तरनींना काय करून ठेवलंय बघा त्याचं. किती बनवलंय बघा त्याला. हो, नाही मी असं नाही केलंय, काहीच नाही केलंय मी. अहो मग काय आमचं पोरग त्याच्या मनाचं सांगतंय काय? अहो रक्तबंबाळ होऊन पोरग आमच्या घरी आलंय. आम्हाला वाटलं कुठं पडलं बिडलं की काय. आणि विचारल्यावर मग सांगताय त्या अक्षरा मॅडमने मारले म्हणून. असं काय करते मी सकाळपासून माझ्या वर्गावर आहे आणि आज संकेतच्या वर्गावर माझा तासही नव्हता. मी गेलेच नाहीये संकेतला, मी भेटलेच नाहीये सकाळपासून. आणि असं काहीतरी का करेन मी. विद्यार्थ्यांच्या अंगावर हात उचलणे हे चुकीचं आहे, हे मी सांगत असते सगळ्यांना. सर अहो मी असं का करेन. तेच तर मी त्यांना समजावत होतो, ऐकायलाच तयार नाहीत. अरे पोरा, कशापाई खोटं बोलतोस रे. बोल की काय झालंय ते. तो खोटं बोलत नाही मॅडम. आणि आम्ही पोरांना शाळेत शिकायला पाठवतो की मार खायला. अहो शिक्षक एका दुसरी टपली मारतात हे आम्ही समजू शकतो. कपाळाला खूप परेपर्यंत मारले. आमची पोरं या शाळेत सेफ नाहीत. ओ भाऊ, खरं खोटं काय ते कळलंच, पण तुम्ही उगा शाळेला दोष देऊ नका. आमची शाळा आदर्श शाळा आहे. माफ करा सरकार, पण आदर्श शाळा असती ना तशी मारहाण केली नसती तुमच्या शिक्षकांनी. नाहीच केली मी मारहाण. तुम्ही विचारा संकेतला विचारा. संकेत खरं बोल बाळा, खरं सांग, मी मारलं का तुला. घाबरू नकोस बाळा, कोणी तुला काही करणार नाही. सांग बरं, सगळ्यांना खरं सांग, मी मारलं का तुला. संख्या, अजिबात घाबरू नको. तुझा आई आणि बा हा इथं. आम्हाला जे सांगितलं ते सांग बघू सगळं. ए पोरा, सांग आम्हाला खरं काय ते. कुणी मारलं तुला, का तू बाहेर कुठे पडलास, सांग. मी पडलो नाही, मला अक्षरा मॅडमनेच मारलं. माझं डोसकं बेंचवर आपटलं. माझ्या कपाळाला बेंचचा कोपरा लागला. उगी बाळा, उगी बाळा, उगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.